श्री स्वामी समर्थ. सर्वांचं माझ्या स्वामी विचारसार या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तरी आपण आज पाहणार आहोत रुद्रयंत्रावर करावयाची सेवा. त्या आपण 6 प्रकारे आहेत त्या आपण करणार आहोत. ते म्हणजे पहिली म्हणजे रोग शरीर व्याधी निवारणासाठी 3 वेळा महामृत्युंजय कवच 1 माळ मृत्युंजय मंत्र याचा अभिषेक करायचा आहे. दुसरं म्हणजे संतान प्राप्तीसाठी रुद्र शिवमहिमा स्तोत्र महामृत्युंजय कवच यांनी देशी गाईच्या दुधाने अभिषेक करून उभयंती तीर्थ घ्यावे. तिसरा विवाहासाठी उपवरांनी ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पत्नीवेदम उर्वारुक्मिणीवंदना मृत्योर्मोक्षीयमामृता उपवधूने ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पत्नीवेदमं उर्वारुक्मिणीवंदना मृत्योर्मोक्षीयमामृता वरील मंत्र महामृत्युंजय यंत्रावर 1 माळ जप 1 माळ अभिषेक करून तीर्थ उपवर व उपवधूने घ्यावे. चौथा पितृदोष निवारण. पितृदोषावर रुद्र असे अथर्व शीर्षाचा महामृत्युंजय यंत्रावर अभिषेक करून घरात सर्व तीर्थ शिंपडावे. 5वा पती पत्नीमध्ये विवाह किंवा कलह होत असल्यास सुगंधित जलाने पाण्याने म्हणजेच किंवा उसाच्या रसाने रुद्र महामृत्युंजय कवच महामृत्युंजय मंत्र यांनी महामृत्युंजय यंत्रावर अभिषेक करावे व ते तीर्थ प्यावे. 6वा म्हणजे प्रखर बाधा असल्यास 1 माळ महामृत्युंजय मंत्राचे जायफळाच्या तुकड्याने हवन करावे. म्हणजे आपण हे रुद्रयंत्रावर जे सेवा केली तर आपण ह्याचे आपल्याला फल चांगले प्राप्त होते. यासाठी आपण सर्वांनी अशी सेवा करून घ्यायची आहे. माझा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही सर्वांनी लाईक करा, शेअर करा, आवडल्यास कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या सर्व आपल्याला सेवा मोरे दादांनी सांगितल्या आहेत. त्याप्रमाणे ह्या आपण बारकाईने केल्यास आपल्याला योग्य फलप्राप्ती होते. त्यासाठी आपण व्हिडिओ बघितल्या. धन्यवाद. श्री स्वामी.